नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कॉलेज गुरुमध्ये। मित्रांनो, आपली MST CETची एक्झाम झाली आहे आणि त्यानंतर ॲन्सर कीसुद्धा रिलीज झाले आहे। आता मित्रांनो, तुम्ही सर्वांची एकच नियोजन असेल की तुम्ही इथून पुढे तुमच्या कॉलेजची लिस्ट कशी बनवाल। त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये आता खूप लोक जाहिरात करतील, खूप तुमच्याकडून पैसे लुबाडण्याचा प्रयत्न होईल। तर मित्रांनो, आपण ही खास प्लेलिस्ट यासाठीच सुरू केली आहे की या प्लेलिस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वतः तुमची जी ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजची लिस्ट आहे ती तुम्ही कशी बनवू शकता। तर मित्रांनो, यासाठी मी तुम्हाला काही स्टेप सजेस्ट करेल। त्या स्टेप तुम्ही जर फॉलो केल्या आपल्या प्लेलिस्टमधल्या तर तुम्ही स्वतः तुमची लिस्ट बनवू शकता। त्यासाठी तुम्हाला कोणताही कोर्स घेण्याची गरज नाही किंवा कुठेही हजार रुपये 2,000 रुपये भरण्याची गरज नाही। तर मित्रांनो, मी स्वतः COPचा स्टुडंट असल्यामुळं मी ह्या प्लेलिस्टमध्ये सर्वात पहिलं COP कॉलेज कवर करणार आहे। तर COP कॉलेजचं मागच्या वर्षीचं कट ऑफ कसं होतं त्या कट ऑफनुसार तुम्हाला कळेल। ही जी तुमच्या स्क्रीनवर जी PDF दिसत आहे ही 2023-24 या वर्षाची जी CET सेलकडून कट ऑफ लागले आहेत फर्स्ट राऊंडचे त्यानुसार आहे। तर ह्या PDF जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट प्रिपेअर करू शकता। फक्त विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न असतो की ही PDF ही रीड कशी करायची, यातली नेमकी आपण पर्सेंटाईल धरायचे की रँक धरायची जेव्हा आपण कॉलेजची लिस्ट तयार करत असतो। तर मित्रांनो, मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच आपलं स्वतःचं एक ॲप आहे, त्या ॲपची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। त्या ॲपवरसुद्धा तुम्ही तुमची स्वतःची कॉलेज लिस्ट बनवू शकतात आणि ती लिस्ट बनवल्यानंतर तीच लिस्ट तुम्ही जेव्हा तुमचे कॉलेजचे ॲडमिशन फॉर्म सुरू होतील त्यावेळेस तुम्ही ती लिस्ट यूज करू शकतात। तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या जे प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही स्वतःचे कॉलेज लिस्ट तयार करू शकतात। तर मित्रांनो, आपण सर्वात पहिलं COP कॉलेज बघू। तर COP कॉलेजचा कोड आहे 6006। तुम्ही जर याच्यात 6006 टाकलं तर तुम्हाला असं येतं तिथं कॉलेजची लिस्ट। तर मित्रांनो बघा, तुम्ही जर 6006 टाकलं तर तुम्ही डायरेक्ट या PDFमध्ये सर्च करत जर गेलात तर तुम्ही COP कॉलेजवर याल। आता मित्रांनो, COP कॉलेजचा जे स्टेटस आहे ते स्टेटस इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे। काय स्टेटस आहे, युनिव्हर्सिटी ॲटोनॉमस। इथं COP कॉलेजमध्ये किती ब्रँच आहेत तर त्या ब्रँचसुद्धा आपण इथं बघू शकतो। पहिली सिव्हिल इंजिनिअरिंग, नंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, नंतर आत्ताच जी नवीन COPमध्ये ब्रँच सुरू झाली आहे ती ब्रँच आहे रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, नंतर ANTC इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग सायन्स इंजिनिअरिंग जी की पहिली प्रोडक्शन इंजिनिअरिंग होती, आणि मेटलर्जी अँड मटेरियल टेक्नॉलॉजी। अशा मित्रांनो COPमध्ये एवढे ब्रांचेस आहेत। आता COPचे जे पहिल्या राऊंडचं कट ऑफ होतं ते किती लागलं होतं मागच्या वर्षी आपण बघू। तर मित्रांनो, जेव्हा तुमची निकाल लागतील त्यावेळेस तुम्हाला पर्सेंटाईल येतील। पण मित्रांनो, तुम्ही जेव्हा तुमची कॉलेजची लिस्ट तयार करत असाल ती कॉलेजची लिस्ट तुम्हाला केवळ पर्सेंटाईलवर तयार करता येत नसते। त्याच्यानंतर तुमचं परत CET रजिस्ट्रेशन होतं। ते CETचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक तुमची रँक येते। त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रँक असतात। त्यात जी स्टेट जनरल मेरिट नंबर येतो तुमचा, ते मेरिट नंबर म्हणजे इथं जे तुम्हाला जे मेरिट नंबर दिसतात बघा, सिव्हिलमध्ये आता सध्या जी ओपनमध्ये 4676, ह्या मेरिट नंबरच्या शेवटच्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन मागच्या वर्षी ओपन कास्टच्या विद्यार्थ्याचं COPला सिव्हिल इंजिनिअरिंगला झालं होतं। ज्यावेळेस तुमची मेरिट नंबर येतील त्यावेळेस पण आपण एक व्हिडिओ करू, तुम्हाला सांगू तुम्ही कसं ते मेरिट नंबर रेफर करू शकतात। तर त्या मेरिट नंबरवर असतं त्यावेळेस तुम्हाला तुमचा कास्टचा मेरिट नंबर नसतो रेफर करायचा। जरी इथं तुम्ही आता बघू शकतात OBCचा जनरल OBCचं कट ऑफ किती लागलेलं आहे 5534, पण हे सुद्धा त्याचा जे स्टेट जनरल मेरिट नंबर असतो त्या मेरिट नंबरचा मुलाचं शेवटचं कट ऑफ जे होतं ते 5537 होतं। तर मित्रांनो, तुम्हाला एक आयडिया आली असेल तुम्ही कसं कोणतं कट ऑफ रेफर करू शकतात। जरी आत्ता एवढं क्लिअर होत नसलं तरी तुम्ही फक्त जर ओपनचे विद्यार्थी असाल तर तुम्ही जर तुम्हाला एक्सेल येत असेल तर त्या एक्सेलवर फक्त असं एक एक्सेल तयार करून ज्यात 4 कॉलम राहतील। एक कॉलेजचं नाव, कॉलेजचं स्टेटस कोड, कॉलेजची ब्रँच, त्याच्यानंतर तुमची कास्ट जर ओपन असाल तर कॉलेजचं नाव सपोज COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी राहील एका ठिकाणी, त्याचं कॉलेजचा कोड 6006, त्याच्यासमोर सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच आणि तिचं कट ऑफ किती होतं 4676, ही रँक टाकून ठेवा। अशी एक्सेल केली तर खूपच छान राहील।
जर तुम्हाला एक्सेल येत नसेल तर साध्या वही पेनावर सुद्धा तुम्ही हे करू शकतात. एक कॉलेजचं नाव, कॉलेजचा कोड, कॉलेजची ब्रँच आणि त्याची रँक अशी एक तुम्ही लिस्ट तयार केली तर तुम्हाला ही लिस्ट जेव्हा तुम्ही तुमचं CETसाठी कॉलेजची लिस्ट प्रेफरन्स लिस्ट देताल त्यावेळी तुम्हाला खूप उपयोगाची ठरेल. तर मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरी ब्रँच आहे COPमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. तर मित्रांनो, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं जर तुम्ही इथं कट ऑफ बघितलं तर मागच्या वर्षी 151 रँकला क्लोज झालं होतं ओपनचं. तसंच बाकी कास्टचंसुद्धा तुम्ही इथं ते कट ऑफ बघू शकतात कसं क्लोज झालेलं आहे सगळ्या रँकनुसार सगळ्या कास्टचं. नंतर AI जी की सध्या खूप पॉप्युलर ब्रँच झालेली आहे, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तिचं मागच्या वर्षी कट ऑफ क्लोज झालं तर 797 रँक. नंतर तुम्ही बघू शकतात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं ओपनचं मेरिट क्लोज झालं तर 1044 रँक. नंतर तुम्ही बघू शकतात की ANTCचं जे ओपनचं कट ऑफ होतं ते क्लोज झालं तर 346 रँक. तसंच नंतर इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंगचं कट ऑफ क्लोज झालं तर 1775. तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं कट ऑफ क्लोज झालं तर 1983. तसंच मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंगचं कट ऑफ क्लोज झालं तर 4729. तसंच तुम्ही बघू शकतात मेटलर्जीचं ओपनचं कट ऑफ क्लोज झालं तर 6691. जर मित्रांनो तुम्हाला 97 पर्सेंटाईलच्या पुढं मार्क असतील आणि तुम्हाला COPत घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ब्रँच ही मेटलर्जी आणि मटेरियल टेक्नॉलॉजीला राहते. इथं तुम्हाला COPला ॲडमिशन भेटू शकतं. तुम्हाला फक्त इथं ब्रँच कॉम्प्रोमाइज करायला लागते. तसंच तुम्ही बघू शकतात मित्रांनो, आता मी तुम्हाला जी ओपनचे कट ऑफ दाखवले हे तुम्हाला फक्त रँकनुसार बघायचे असतात. तसंच तुम्ही इथं OBCचं पण बघू शकतात. आता OBCसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगचं कट ऑफ क्लोज झालं तर 5534. नंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं कट ऑफ क्लोज झालं तर 271ला. तसंच जे AI ब्रँच आहे त्या AI ब्रँचचं कट ऑफ क्लोज झालं तर 1155. नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं कट ऑफ क्लोज झालं तर 1823. नंतर तुम्ही बघू शकतात ANTCचं कट ऑफ क्लोज झालं तर 583. नंतर इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंगचं कट ऑफ क्लोज झालं तर 2429 रँकला. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं कट ऑफ क्लोज झालं तर 3137. आणि मॅन्युफॅक्चरिंग अँड सायन्स इंजिनिअरिंगचं कट ऑफ क्लोज झालं तर 6510ला. तसंच मेटलर्जीचं कट ऑफ क्लोज झालं तर 9980. मित्रांनो, याचप्रमाणे तुम्ही बाकी कास्टचे सुद्धा कट ऑफ रेफर करू शकतात ह्या PDFवर. ही PDF जर तुमच्याकडे नसेल तर मी खाली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. ती लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्या ग्रुपवर मी ही PDF पाठवेल. त्या ग्रुपवर तुम्हाला काही जरी डाऊट आले तर तुम्ही बिंदास त्या ग्रुपवर विचारू शकता. त्या ग्रुपवर आपले टीम राहील, ती टीम तुम्हाला रिप्लाय करेल. याप्रमाणे तुम्ही दुसरं कोणतं कॉलेजची तुम्हाला अशी लिस्ट किंवा ॲनालिसिस कोणत्या कॉलेजचं लागत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पुढचा व्हिडिओ त्या कॉलेजवर करू. याप्रमाणे जर तुम्ही स्वतःची कॉलेज लिस्ट प्रिपेअर केली तर तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारच्या जे काउन्सलिंग केलं जातं त्या काउन्सलिंगच्या 1000 2,000 रुपये भरण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही ₹1 देतात तुम्ही स्वतःची काउन्सलिंग स्वतःच करू शकतात. तसेच आपलं एक प्ले स्टोअरला ॲप आहे. त्या प्ले स्टोअरच्या ॲपची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. एकदा ते ॲप डाउनलोड करूनसुद्धा तुम्ही बघू शकतात. ते ॲपसुद्धा तुम्हाला भरपूर उपयोगी येईल. तिथं तुम्ही डायरेक्ट तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर जर टाकला तर त्यानुसार डायरेक्ट तुमची कॉलेज लिस्ट जनरेट होती. ती जी लिस्ट जनरेट होती ती तुम्ही तुमची रिजन वाईजसुद्धा जनरेट करू शकतात. तुमच्या सिटी वाईजसुद्धा जनरेट करू शकतात. तुमच्या कास्टनुसारसुद्धा जनरेट करू शकतात. तुमच्या ब्रँचनुसार तुम्हाला ज्या ब्रँच लागतात त्या ब्रँचचीसुद्धा लिस्ट जनरेट करू शकतात. पुढचा व्हिडिओ आपण एक वेळेस वाटलंच तर त्या ॲपचा डेमो घेऊ. पण एकदा तुम्ही डाउनलोड करून ठेवा. काही जर डाऊट असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून त्या ग्रुपला विचारा.